जिल्हास्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत निरंजन आव्हाड मल्टी डिसेबल स्कूलनं पटकावला द्वितीय क्रमांक। नाशिकमधील 26 शाळांमधील तब्बल 475 विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग। 3 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेल्या या शाळेत आज तब्बल 54 शिक्षण घेत आहेत। सक्षम फाउंडेशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग मुलांच्या विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या। त्या स्पर्धेत निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल संचलित निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर शाळेतील मुलांनी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे। या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून हेल्प ड्राईव्ह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तरुण मिश्रा, तसेच नाशिक मनपाचे उपमहापौर विलास शिंदे, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, रेडिओ मिरचीचे आरजे भूषण मटकरी, सिने अभिनेते किरण भालेराव, रवी जनावर, तसेच सक्षम फाउंडेशनचे अध्यक्ष रजत शर्मा, उपाध्यक्ष राम पवार, सक्षम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक आणि नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली। या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील 26 विशेष शाळांमधील तब्बल 475 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। सक्षम फाउंडेशन दिव्यांग बांधवांना गेल्या 7 वर्षापासून आपल्या विविध कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतं। त्यांच्या सुप्त गुणांना वाव देतं। निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूल देखील 9 वर्षापासून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहे। शिक्षणासोबतच मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो। जिल्हास्तरीय स्पर्धांमधून ही विशेष मुलं स्वतःला सिद्ध करतायत आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळणं त्याचं द्योतक आहे। या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक, अभिनंदन केलं जात आहे। तर या यशाचं श्रेय या स्कूलच्या सचिव ज्योती आव्हाड यांनी सर्व शिक्षक मुलांच्या मेहनतीला दिला। सक्षम फाउंडेशन या संस्थेचे आभार मानून त्यांचं कौतुक देखील ज्योती आव्हाड यांनी केलंय। निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल संचलित निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलमधील मुलांनी सक्षम फाउंडेशनच्या आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी भाग घेतला आणि त्यामुळे सक्षम फाउंडेशननी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि मुलांच्या कलागुणाला वाव मिळावा म्हणून आणि हा जो प्रोग्राम आहे हा या मुलांच्या 1 महिन्यापासून मुलांची प्रॅक्टिस चालू होती आणि आजचं जसं आपण दिवाळी साजरी करतो ते एक प्रकारे ह्या मुलांची दिवाळी सारखाच मुलांनी आनंद घेतला। ही सगळ्या नाशिक जिल्ह्याच्या दिव्यांग मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना एकत्रित आणून परफॉर्मन्स करायला लावणारी एकमेव खूप मोठी संस्था आहे। 17 जानेवारी 2018 रोजी ज्योती आव्हाड यांनी निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर संचलित नवीन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलची स्थापना नाशिकमधील तारवाल नगर इथं भास्कर प्लॅनेट इमारतीत केली। 3 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेल्या या शाळेत आज 54 विशेष मुलं शिक्षण घेतात। मुलांच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने या शाळेत फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी असे विविध प्रकारचे शिक्षण मुलांना दिलं जातं। तसेच लोक अभ्यासासोबत ब्रेल लिपी, सांकेतिक भाषा, कला, खेळ यांचं सराव आणि प्रशिक्षण मुलांना दिलं जातं। मुलांना स्वावलंबन कौशल्याचं ज्ञान दिलं जातं। मुलांच्या व्यक्तिमत्वात विशेष भर पडावी यासाठी कमवा आणि शिका हा उपक्रम देखील राबवला जातो। त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढून अनेक मल्टी डिसेबिलिटी असणारे विद्यार्थी मुख्य प्रवाहात आणले जातात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे।